एवढ्या डोंगरावरील घटनेला नवं वळण, आयफोनचा वाद नव्हता. नातेवाईकांनी सांगितली वेगळी माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील कावडा डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरलेला आहे. एका तरुणासह त्याच्या आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं, याबाबत अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत. सुरुवातीला या घटनेमागे महागड्या आयफोनचा मुद्दा असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र आता कुटुंबीय आणि नातेवाईकांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार या घटनेमागची परिस्थिती काही वेगळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुणाल चांदगुडे हा तरुण खवड्या डोंगरावरील कड्याजवळ गेला होता. त्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ त्याला खाली येण्यासाठी विनंती केली जात होती. याच दरम्यान कुणालला वाचवण्यासाठी त्याचे वडील त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या प्रयत्नात पाय घसरल्याने दोघेही खाली कोसळल्याची माहिती समोर येत आहे. आपला पती आणि मुलगा खाली पडल्याचं पाहून कुणालच्या आईनेही त्यांच्या मागे जाण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पण या संपूर्ण घटनेनंतर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे कुणालने एवढं टोकाचं पाऊल का उचललं. सुरुवातीच्या चर्चेत आयफोनचा मुद्दा समोर आला होता. आयफोन मिळाला नाही म्हणून आई वडिलांसोबत वाद झाला आणि त्यातून कुणाल डोंगरावर गेला अशी माहिती पसरली होती. मात्र नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालकडे आधीपासूनच 2 आयफोन होते. त्यामुळे केवळ आयफोन मिळाला नाही म्हणून हा प्रकार घडला, या चर्चेवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार कुणालच्या वडिलांमध्ये अधूनमधून घरगुती मतभेद होत होते. मात्र हे वाद फार मोठ्या स्वरूपाचे नव्हते असंही सांगण्यात आलेलं होतं. कुणालला मात्र घरात शांतता हवी होती. आई वडिलांनी एकमेकांसोबत आनंदाने राहावं अशी त्याची इच्छा होती, अशी माहिती त्याच्या काकांकडून समोर आलेली आहे. घटनेच्या वेळी कुणाल आपल्या आईला देखील वर जाण्यास सांगत होता, अशी माहिती उपस्थित लोक आणि नातेवाईकांच्या कथनातून समोर आलेली आहे. म्हणजेच सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार आयफोनचा मुद्दा हा या घटनेमागचा मुख्य कारण होता असं निश्चितपणे म्हणता येणार नाही. घरातील परिस्थिती, कौटुंबिक मतभेद आणि त्या क्षणी निर्माण झालेली परिस्थिती याचा या घटनेशी संबंध होता का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकरणातील तिन्ही व्यक्ती आता आपल्यात नसल्यामुळे त्या क्षणी नेमकं काय घडलं याची त्यांची बाजू समोर येणं शक्य नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा चर्चेमध्ये कोणत्याही एका कारणाला जबाबदार ठरवण्याआधी अधिकृत तपासातून सत्य समोर येणं गरजेचे आहे. सध्या